ही गावाकडची भाजी खायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं, कारण की आता भाज्यांचा सीझन तर संपलेला आहे, तरी सुद्धा आम्हाला आमच्या संभाजीनगरवरून ही भाजी आम्हाला पाठवली आहे. कोणती ते सांगते. त्याआधी सर्व जेवण वगैरे आवरतं घेतलं, कारण की जॉबला सुद्धा जायचं होतं, त्यामुळे सर्व पटापट आवरलं. पोळ्या वगैरे केल्या. त्यानंतर इकडे मला शेंगदाणे भाजत आहे, कारण की मला शेंगदाणे चटणी सुद्धा बनवायची आहे. आणि ती ही भाजी आहे जी हरभऱ्याची. सध्या आता सीझन तर संपलेला आहे, तरी सुद्धा ती पाठवली गेली होती. भरपूर भाजी होती पण कोवळी नव्हती. बाकीच्या भाजीला हरभरे थोडे थोडे लागलेले होते, त्यामुळे सासू बाईने एवढीच निवडून काढली, त्यामुळे ती थोडीशी झालेली आणि मग ती केली. त्यानंतर इकडे मेथीची भाजीची मी ते भजी बनवली होती, ती सुद्धा बनवली. आणि मग त्यानंतर रियांचा टिफिन सुद्धा मला सकाळी रेडी करायचा होता, त्यासाठी मी छान बटाट्याचा पराठा बनवलेला होता. तो त्या टिफिनमध्ये तो भरत आहे. आणि त्यानंतर त्याला रोज ड्रायफ्रुट्स हे लागतात टिफिनमध्ये, सो ते टाकलेले आहे 4-5. आणि दही नव्हतं, सो त्यामुळे त्याला मी सुद्धा केचप दिलेला आहे. आणि केचप आणि पराठा त्याला खूप आवडतो, सो तो फिनिश टिफिन करूनच येतो. आणि मग त्यानंतर बाकीचं इकडे ड्रायफ्रुट्स वगैरे टाकले आणि त्याला केचप थोडासा टाकला आणि त्यानंतर टिफिन भरून त्याला स्कूलमध्ये पाठवलं. मग मी दुपारी आल्यानंतर मला एक पार्सल रिसीव झालेलं होतं आणि मला एक छान व्हिडिओ बनवायचा होता, तो सुद्धा बनवला. भेटूया नंतर.